पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि महागाईच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नवी मुंबईमध्ये आंदोलन करतोय आणि पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। तीच ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि पोलिसांकडून ही परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला जातो। यात सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, आंदोलक कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसतंय। आकांक्षा, आपण पाहताय की आंदोलक आणि या पोलिसांमध्ये इथे झटापटी होती आहे, कारण की आंदोलकांना पुढे रस्त्यावर जायचं आहे, रस्ता रोको करायचा आहे, पण पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत। यामध्ये राष्ट्रवादीचे जवळपास सगळेच मोठे नेते आज उपस्थित आहेत आणि महागाईच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। खरं म्हणजे आधी पोलिसांनी या सगळ्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्हाला याच हद्दीपर्यंत इथे आंदोलन करता येईल, यापुढे जाता येणार नाही। मात्र राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आता या पोलिसांच्या बॅरिकेड्स पर्यंत पोहोचलेले आहेत आणि या बॅरिकेड्सच्या पलीकडे सायन पनवेल महामार्ग आहे। त्यामुळे तो जर महामार्ग या आंदोलकांनी रास्ता रोको करून बंद केला तर मात्र वाहतुकीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि तेच करायचं आहे या आंदोलकांना, कारण महागाईच्या विरोधातलं आज त्यांचं आंदोलन आहे। सरकारच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सीएनजीचे भाव वाढले आणि या सगळ्या भाववाढीमुळे महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। वाहतूक व्यवस्थेवरचा ताण पडतो आहे आणि वाहतूक व्यवस्थेचे दर वाढल्यामुळे लोकांच्या ज्या सर्वसामान्य गरजा आहेत, सर्वसामान्य गोष्टी ज्या आहेत लोकांपर्यंत पोहोचतात, त्या सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि म्हणूनच आज हे राष्ट्रवादीचं आंदोलन या ठिकाणी होतं आहे।